नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कामाची माहिती आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर MSFचं ट्रेनिंग सेंटरच्या लिस्ट आलेल्या आहेत। तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर SMS सुद्धा आलेला असेल। तुम्हाला कोणतं सेंटर भेटलं आहे, ज्याला SMS आला नसेल त्याने वेबसाईटला जाऊन mahasecurity.government.in या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा आणि तिथे लिस्ट दिलेले आहेत प्रत्येक सेंटर वाईज। तर तुमचं सेंटर कोणतं आहे ते प्रत्येक तुम्हाला लिस्ट डाउनलोड करावी लागेल। त्याच्यात तुम्हाला तुमचा जो रिक्रूटमेंट नंबर होता त्यानुसार याद्या आहेत, तो नंबरवर शोधा, नावावर शोधता नाही येणार मित्रांनो। तर त्या याद्या तुम्हाला वेबसाईटवर भेटून जातील आणि तिथं ज्या सूचना दिलेल्या आहेत काय काय घेऊन जायचं आहे, चारित्र्य पडताळणीचं पावती असली तरी चालेल, वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे तुम्हाला। तिथं त्यांनी तसं दिलेच आहे। हे तळोजाचं आहे, तर तुम्हाला मी सूचना वाचून दाखवत आहे। 45 दिवसाच्या कालावधीकरिता 27/2025 रोजी सकाळी 8 वाजता केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे। उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी जर कागदपत्र पडताळणीसाठी हजर नसल्यास त्या ठिकाणी त्याला जर ती संख्या पूर्ण झाली तर त्याला पुढील प्रशिक्षण सत्रात संधी देण्यात येईल। म्हणजे जर तुम्ही हजर नाही झाला तर तुमचा विचार पुढच्या प्रशिक्षण सत्रात केला जाईल। तुम्हाला तिथं 15,000 डिपॉझिट म्हणून भरण्यासाठी घेऊन जायचे। त्यात तुम्हाला ते 10,000 तिथं नॉन रिफंडेबल आहेत आणि 5,000 तुमचं जे प्रशिक्षण जेव्हा तुमचं झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा 11 महिन्याचा करार होईल, 11 महिने ड्युटी केल्यानंतर तुम्हाला ते 5,000 भेटतील। त्यासोबत काय काय साहित्य घेऊन जायचं आहे ते तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे। खाकी हाफ पॅन्ट 2 नग, प्रत्येक 2-2 नग सांगितलेले आहेत। पांढऱ्या रंगाचा PT टी शर्ट 2 नग, ब्लॅक सॉक्स 2 जोड, ब्लॅक रंगाचा PT शूज 1 जोड, ब्लॅक नायलॉन बेल्ट 1 नग। काही ठिकाणी केंद्रावरच राहतं ते साहित्य आणि काही ठिकाणी तुम्हाला इकडूनच घेऊन जावं लागेल। तर नमूद यादीतील उमेदवार त्यांना दिलेल्या प्रशिक्षणासाठी हजर न राहिलेल्यांचा पुन्हा प्रशिक्षणासाठी विचार केला जाणार नाही। त्यात प्रतीक्षाधीन यादीवरील नाव कमी करण्यात येईल, म्हणजे तुमचं नाव कमी करण्यात येईल जर तुम्ही गेले नाही तर। आणि जर प्रशिक्षण तुम्ही अर्धवट सोडून गेले आणि कारण जर जेन्युइन असेल तर तुम्हाला तिथं पुन्हा संधी देण्यात येईल असं ते। त्याच्यानंतर तुम्ही गैरवर्तणूक केली बेकायदेशीर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। तिथं सोबत घेऊन जायचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्हाला पॅन कार्ड घेऊन जायचं आहे, आधार कार्ड घेऊन जायचं आहे, त्याचे झेरॉक्स पण घेऊन जायचे, सोबत पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे, ताट वाटी ग्लास बादली, खर्चासाठी पैसे, तुमचे कपडे, खाकी रंगाची कॅप आणि जे तुमचं जे साहित्य दैनंदिन गरजेचं टूथब्रश वगैरे ते घेऊन जायचं आहे सोबत। तर इथं ते तुम्हाला जर जेन्युइन खरंच अर्जंट कारण नाही तरच तुम्हाला घरी सोडलं जाईल, पेपर वगैरे जवळ असला तर। आणि तुम्ही सोबत ते प्रमाणपत्र घेऊन जा, मेडिकल सर्टिफिकेट। तसंच जे प्रशिक्षणासाठी येताना काय वेबसाईटवर ज्या सूचना प्रसिद्ध करण्यात आला होता त्याची एक प्रिंट घेऊन जायची आहे। ती प्रिंट तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे, तिथं त्याच वेबसाईटवर आहे, तिथून डाउनलोड करून त्याच्यावर तुमचं नाव वगैरे टाकून सही करून ती सोबत घेऊन जा। या त्या सूचना आहेत, तर याची एक प्रिंट करायची आहे तुम्ही, त्याच्यावर तुमचं नाव वगैरे लिहून सही करून तुम्हाला सोबत घेऊन जायची मेडिकल सर्टिफिकेट सोबत। तर त्याच्यावर पण सूचना दिलेल्या आहेत, काय काय ते वाचून घ्यावे। तर हे असं मेडिकल सर्टिफिकेट आहे, हे नाशिक हॉस्पिटलचं आहे। तर असं सर्टिफिकेट तुम्हाला फोटोसहित घेऊन जायचं आहे तिथे। सर्वांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा, व्यवस्थित जा। आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच उत्तर दिलं जाईल। धन्यवाद।